आलाय तुम्ही, काय काय म्हणजे वारंवार तुमचे हक्काचे पैसे आहेत ते तुम्हाला मिळत नाही काय? मला मराठी येत नाही, मी बसवकरण तालुका कर्नाटक बोला तुम्ही, प्रतिक्रिया जाऊ द्या आमच्या प्रश्नावर. ಈಗ ನಮ್ಮದು 9 ತಿಂಗಳಾಯ್ತು ನಮ್ಮ ಖಬ್ಬ ಇನ್ನೂ ₹1 ಬಂದಿಲ್ಲ. ₹1 ಬ್ಯಾಲ್ ₹1 ಬಂದಿಲ್ಲ. ನಾವು ಟೋಟಲ್ ಒಂದು 25 ಮಂದಿ ಇದ್ದೆವು ಬಸವನ ತಾಲೂಕು, 25 ಮಂದಿ ಇದ್ದೆವು. ನಮ್ಗೇನು ಹಾಕಿದ ರೊಕ್ಕ ಹತ್ತವೇನಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಗಾಡಿ ಬಂದಿದ್ದ ತಕ್ಷಣ ನಿಮ್ಮ ಡ್ರೈವರ್ಗೆ ನಾವು ಭತ್ತ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಇದು ನಾವು ಮನೆ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು, ಹೊರಗಿನ ಬಡ್ಡಿಲಿ ತೊಗೊಂಬಂದು 3% ಅದೇ ಬಡ್ಡಿ ಬಂದಿದ್ದೆವು. ಈ ನಮ್ಮ ಹೊಲ್ದಾಗ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಮಂದಿ ಇರ್ತಾರೆ, ರೊಕ್ಕ ತೊಗೊಂಡು ಮಾಡ್ತಾರೆ, ಪುಗಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. मग ಕೊಡಬೇಕಾ ಇಲ್ಲ ಅವ್ರು ಎಲ್ಲಿಂದ ಕೊಡಬೇಕು? आमचा 4 एकर ऊस होता. अजून ₹1 मिळाला, ₹1 ಬಂದಿಲ್ಲ. काय मध्ये गेलं ಅದೇ ಹಿಂಗೆ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಬೇಕು, ಕೊಡಬೇಕು, ಹೋಗಬೇಕು. ನಾಳೆ ಕೊಡ್ತೇವೆ, ನಾಳೆ ಕೊಡ್ತೇವೆ. ಒಂದು ತಿಂಗಳದಾಗ 1 तारखेला ನೋಡಿದ್ರೆ 31 तारखेला तನ ಎಲ್ಲ ಡೇಟ್ ಕೊಟ್ಟರು, ₹1 ಬಂದಿಲ್ಲ. तुम्ही कुठून आला काय? मी उमरगा तालुक्यातून आलेलो आहे सर. आम्ही या ऊसाच्या बिलाच्या भरोशावरती सावकाराकडून कर्ज घेतलेलं आहे. त्यानुसार आम्ही ते कर्ज कसं फेडायचं? आम्हाला आता 10 महिने होत आहे आमचं ऊसाचं बिल जाऊन. आम्ही ते सावकाराचं कर्ज कसं फेडायचं? आम्ही त्या भरोशावर काही कामं केलेली आहेत. मग ते कामं आम्ही कसं निपटायचं? आता त्याचं व्याज किती झालं असेल? 10 महिन्यामध्ये आमचं व्याज किती झालं असेल याचा तुम्ही विचार करा. मग ते पैसे आम्हाला भेटले पाहिजेत का नाही? आमच्या हक्काचे पैसे आम्हाला जर भेटत नसतील तर आम्ही हा पर्याय निवडणारच ना. मग करायचं काय आता? घरी कर्जदार घरी आमच्या भाऊ आहे, बहीण आहे. शेती व्यवसाय फक्त. आणि तुम्ही कुठून आलाय? काय नाव तुमचं? उमरगा काशीनाथ. किती एकर किती गेले, किती टन गेलो? आमचं 75 टन. मिळाले पैसे? नाही मिळाले आम्हाला. काय म्हणते 3 तारखेला त्याने देतो म्हणले होते 2700 त्याच्यापर्यंत आम्हाला काय दिलेच नाही त्यांनी. आश्वासन मिळते? हा, नुसते आश्वासन. कारखान्यावर गेल्यावर काय उत्तर मिळते? आम्ही 2दा कारखान्यात गेलो होतो. तिथे गेल्यावर तर काय दमदाटी दाखवायचं, माघारी पाठवायचं, असंच शिवीगाळ केली. उसाचे पैसे, उसाचे पैसे, उसाचे पैसे, उसाचे पैसे, उसाचे पैसे, उसाचे पैसे, उसाचे पैसे देत कसं नाही? अरे देत कसं नाही? अरे देत कसं नाही? अरे देत कसं नाही? उसाचे पैसे, अरे उसाचे पैसे, अरे उसाचे पैसे, अरे उसाचे पैसे देत कसं नाही? तुम्ही आज बसलाय, तुमची भूमिका आता म्हणजे 1 दिवसाची आहे का यापुढे तुम्ही? आम्ही जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, महिना लागो, 2 महिने लागू, 3 महिने लागू, 4 महिने लागू, जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण चालू असेल. आमचं आमरण उपोषण बंद राहणार नाही. काय तुमची काय भूमिका आहे सांगा. सर, माझा 30 टन ऊस आहे, मला आणखीन ₹1 मिळालेला नाही. 30 टन गेला? 30 टन गेले, फक्त 30 टन. आणखीन मला ₹1 मिळाले नाही. आमचे कमीत कमी 4 ते 5 चक्र झाले. त्यांची स्टॅम्प लिहून दिलेत, आज या उद्या या, फक्त यांच्या तारखा आहेत. यांनी कुठलाही आजपर्यंत रुपयामध्ये दिले नाही. कमीत कमी 25% लोकांना आणखीन ₹1 सुद्धा मिळालेला नाही. आजपर्यंत कुणाला 5 कुणाला 500 टाकलेत, कुणाला 700, कुणाला 800, पण बाकीचे 25% लोक आहेत त्याला अजिबात ₹1 सुद्धा पडलेला नाही. त्यांच्या तालुक्यातील लोकांना बिल मिळाली? उमरगा तालुक्यातील लोकांना, अक्कलकोटच्या तालुक्याला मिळाले तिकडे कसं मला माहित नाही. फक्त उमरगा तालुक्यात त्यांना मतदारसंघात मिळाले. त्यांना राजकारण करता जिथं आमदारकी लढवायचे तिथल्या शेतकऱ्यांचे सरसकट पैसे दिलेत त्यांनी. फक्त बाहेरच्या धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि निलंगा आणि कर्नाटकातून जे लोक आले आहेत त्या शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. त्यांना जिथं चेअरमॅन कोण आहेत? चेअरमन मेत्रे साहेब, सिद्धराम मेत्रे. हा, आता ही भूमिका इथं उठणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे मिळत नाही तोपर्यंत उठणार वगैरे आलाय कोणाला? आलते त्यांचे लोक आलते, त्यांना सांगितलंय बाबा तुम्ही मला 4 वेळेस तुमच्या घरापर्यंत गेलोय, तुमच्या कारखान्यावर येऊन गेलोय, तरी तुम्ही नुसतं आश्वासन देताय. खोटे आता लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आम्हाला एक इथं, यांनी येत्या 3 तारखेला तुम्हाला पैसे टाकतो म्हणून. असे खोटे आश्वासनात खोटे लोक बोलतात हे लोक आणि शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात. पण यांना अजून लक्षात येत नाही की देशाचे गृहमंत्री राहिलेले लोक आहेत. देश हा शेतकऱ्यावर चालतो. ह्या देशाला नाव दिलेला कृषीप्रधान देश. त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण असलं तर शेतकरी असला, पण त्याचे पैसे बुडवायला निघाले त्या लोकांना. ह्यांना कळलं पाहिजे, ह्यांना थोड्याफार आकल्या आल्या पाहिजेत. आमच्या शेतकऱ्याचे पैसे मिळाले पाहिजेत.